ह्या 3 मिस्टेक्स आहेत ना, ज्या की मी तुम्हाला सांगतो, ज्या तुम्ही अव्हॉइड केल्या तर ट्रेडिंगमध्ये तुम्ही कमी लॉसेस करणार आणि प्रॉफिट तुमचे जास्तीत जास्त होणार. परंतु असं नसतं की लॉसेस तुमचे होणारच नाहीत. लॉस होणार पार्ट आहे हा. बिझनेस करताय कुठला तर बिझनेसमध्ये लॉस होतो, प्रॉफिट होतो. ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस आपण खचून जायचं नसतं आणि ह्या सगळ्या मिस्टेक्स करायच्या नसतात. कारण मिस्टेक्स माणूस तवाच करतं ज्यावेळेस त्याचा लॉस होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस प्रॉफिटेबल तुम्ही असाल ना त्यावेळेस कायम डिसिप्लिन हा तुमच्यामध्ये असणारच आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय मी ही गोष्ट. ज्यावेळेस तुमचे लॉसेस होतील ना त्यावेळेस तोच डिसिप्लिन तुम्ही तोडणार, ओव्हर ट्रेडिंग करणार. त्यानंतर काय काय मिस्टेक्स आहेत सांगतो तुम्हाला, चला या व्हिडिओमध्ये. त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब पण करून घ्या. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही ट्रेडिंग करताना डिसिप्लिन ठेवला पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे काय, तुम्ही काय सकाळी उठून 4ला म्हणजे 4लाच उठायचं आणि त्यावेळेसच ट्रेड घ्यायचा 4 ते 5च्या आत, असं असतंय का? नसतंय. तुमचा सेटअप ज्यावेळेस बनेल त्यावेळेसच तुम्ही ट्रेड घ्यायचा, पण एका डिसिप्लिनमध्ये. तुमची स्ट्रॅटेजी एक असेल, समजा स्ट्रॅटेजीमध्ये असेल ब्रेकआउट झाल्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे. ब्रेकआउट झाला तरच ट्रेड घ्या. जर ब्रेकआउट नाही झाला बिना कामाचा ट्रेड घेऊन लॉस करण्यात काय अर्थ आहे का त्या ठिकाणी? बिलकुल नाही. त्याच्यामुळे हे असतं डिसिप्लिन. ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्ही ठेवा. आणि रिस्क मॅनेजमेंट, दुसरं काय येतं? रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय असते, तुम्ही किती रिस्क घेताय, त्याच्या बदल्यात किती रिवॉर्ड घेताय, त्यानंतर लॉसेस किती घ्यायचे आहेत तुमचे, प्रॉफिट्स किती घ्यायचे आहेत तुमचे. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे तुम्ही आधीच ठरवून ठेवलं पाहिजे. रिस्क रिवॉर्ड तुम्हाला 1:2चं घ्यायचं आहे तर तेवढं घ्यायचंच. त्याच्या आधी बुकिंग करून घ्यायची नाही. अर्ली बुकिंग काहीसुद्धा कामाची नाही. तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये मार्केट तिथपर्यंत जाणार आहे तर तिथपर्यंत होल्ड करायचंच. आणि असं नाही करायचं की प्रॉफिटमध्ये दिसला क्लोज करून टाका पोझिशन, प्रॉफिटमध्ये दिसला क्लोज करून टाका पोझिशन. असे खूप लोक करतात. परंतु तुम्ही जर लॉस 1000 रुपयाचा घेताय समजा, तर प्रॉफिट सुद्धा तुम्ही 1000 रुपयाच्या वरच घेतला पाहिजे. काही लोक लॉस होताना त्याला होल्ड करतात, 1000चा 1500 2000 होऊ देतात आणि प्रॉफिट होतो 500 रुपये त्यावेळेस लगेच बुकिंग करून घेतात. ही रिस्क मॅनेजमेंटमध्ये येत नाही. रिस्क मॅनेजमेंट ठेवायची, 1000चा लॉस तर 2000चं टार्गेट. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काय, डिसिप्लिन. डिसिप्लिन मी जसं की तुम्हाला सांगितलं ते ठेवलंच पाहिजे तुम्हाला. आणि थर्ड गोष्ट काय आहे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, नो स्टॉप लॉस. म्हणजे असे खूप धुरंधर बसलेत मार्केटमध्ये ज्यांनी स्टॉप लॉसच लावत नाहीत. म्हणजे काय, स्टॉप लॉस लावलं तर काय बिघडतंय मला सांगा? आपली एक लेवल असती, या लेवलला आलं का आपल्याला याच्या खाली लॉस घ्यायचा नाही. 1000 रुपये आपण लॉस ठरवलाय तर 1000च्या वर लॉस आपल्याला घ्यायचा नाही. ही गोष्ट आपण आधीच ठरवून ठेवलेली असते. पण मनात राहण्यापेक्षा ती गोष्ट तुम्ही जर सिस्टीममध्येच लावून टाकली तर आपोआप त्यावेळेस आलं मार्केट 1000 रुपये लॉस झाला का एक्झिट होणार का नाही? बिलकुल होणारच आहे एक्झिट त्या टाईमला. त्याच्यामुळे स्टॉप लॉस इम्पॉर्टंट आहे. खूप लोक काय म्हणतात, माझ्या डोक्यात आहे 1000 रुपये लॉस झाला मी एक्झिट करणार 1000 रुपये लॉस झाल्यानंतर. पण ज्यावेळेस 1000 रुपये लॉस होतो ते म्हणतात 800 रुपयाला येऊ द्या. आणि ते 800 रुपये येण्याच्या नादात जातो 1200 रुपये. 1200ला जातो त्यावेळेस तुम्ही विचार करता, नाही नाही 1000ला आलं तर करायच पाहिजे होतं एक्झिट. मग 1000ला आलं तर तुम्ही परत विचार करता 800ला येऊ द्या. आणि परत तो 800ला न येता तुमचा लॉस जातो कितीला? 1500 रुपये, 2000 रुपये. ह्याच्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तुमचं स्टॉप लॉस लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. भले तुमचा लॉस होऊ द्या, एक ट्रेड लॉस होईल, दुसरा ट्रेड लॉस होईल, तिसरा ट्रेड लॉस होईल. आणि 1:3चा जर ट्रेड असेल तर तुमचा एका ट्रेडमध्ये सगळा लॉस रिकवर होऊन जाईल. त्याच्यामुळे स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा आणि हे सगळे डिसिप्लिनवाले रूल्स आहेत ना ते फॉलो करा. जर हे रूल्स फॉलो केले तुम्ही तर तुम्ही 90% जी लोक लॉस करतात त्याच्यातून वर येचाल. हळूहळू ब्रेक इव्हनला राहायला सुरुवात करचाल आणि ब्रेक इव्हन नंतर प्रॉफिटेबल फेज येणार आणि त्यामध्ये तुमचे हळूहळू हळूहळू प्रॉफिट्स व्हायला लागणार. फक्त असं नाही करायचं की आठवडाभर डिसिप्लिन ठेवलं आणि दुसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी पूर्ण डिसिप्लिन ब्रेक केला. जर असं केलं तर 6-7 दिवसात जेवढा प्रॉफिट करचाल तेवढा प्रॉफिट तुम्ही एका दिवसात घालवून टाकणार आहे. त्याच्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिन. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.